नमस्कार सज्जन श्रोते, चिंतक, वाचक, साधक, पाठक हो. एक दिवसाच्या खंडानंतर आपण आपलं निरूपणाचं कार्य पुन्हा सुरू करत आहोत. तर स्मृतीला उजाळा म्हणून शेवटचं जे आपण 314 क्रमांकाचा श्लोक वाचला होता त्याचा अर्थ पुन्हा सांगून नवीन निरूपण सुरू करतो. प्रथम पूर्वी कुठपर्यंत आपण आलो होतो ते पहा. 314 श्लोक पान 210. समस्तमा कार्य मनर्थ जालम न दृश्यते सत्विते दिनेशे तथा द्वयानंद रसानुभूत नैवास्ति बंधो न च दुःख गंधः अंधार तैसे अनर्थ अंधार कार्य सूर्योदयी अनुभवास नाही तैसी अद्वय ब्रह्म रसानुभूती होता प्राप्त बंध दुःख लोलेश न राही. अंधार आणि अंधारात होणारी चोरी, दरोडे, खून, मारामाऱ्या यासारखी अनर्थकारी अंधाराची कार्य सूर्योदय होतात अनुभवास येत नाहीत किंवा नष्ट होतात. त्याचप्रमाणे एकदा का जीवाला आपण ब्रह्मच आहोत असा अद्वैताचा रसपूर्ण मधुर अमृत अनुभव आला की त्याचा अहंकार पूर्ण जीवभाव, शरीरालाच मी समजणे ही मूर्खता ताबडतोब नष्ट झाल्याने त्याला संसार बंधन अजिबात राहत नाही. त्याच्यासाठी तिळभरही दुःख शिल्लक राहत नाही. तिथे उजेडात होते पुण्य अंधारात पाप, त्या दोन ओळी आहेत. उजेडात पुण्य होतं याचा अर्थ सूर्य उगवला की माणूस ज्ञानाच्या दिशेने जातो. तसंच ज्ञान सूर्य उगवला की आपण ब्रह्म आहोत याची आपल्याला जाणीव होते. आणि तो जर मावळलेला असेल, अनुदित असेल, तर ज्ञान सूर्य मावळल्यामुळे ज्ञानाच्या विपरीत कार्य म्हणजे स्वाभाविक चोरी, दरोडे, खून, मारामाऱ्या किंवा अध्यात्माच्या दृष्टीने वासनांमध्ये गुंतणे, विषयामध्ये गुंतणे अशा चुकीच्या गोष्टी होतात. ते जेथे सांगितलेलं आहे व्यवहारात उजेडात होते पुण्य अंधारात पाप, याचा अर्थ अध्यात्मामध्ये ब्रह्मज्ञान झालं की प्रत्येक हा स्वतःला केवळ शुद्ध आणि साक्षी आत्मा समजतो. त्यामुळे ते पुण्याचं काम. आणि ब्रह्मज्ञान झालं नाही याचा अर्थ अजून ज्ञानोदय किंवा ज्ञानसूर्य उगवला नाही तर जे होतं ते पापाचं काम म्हणजे वासनामय संसारामध्ये गोडी मानणं. तर आता प्रकरण 55 प्रमाद निंदा, इथून आपण पुढे निरूपण सुरू करू. 315 श्लोक पहा. दृश्यम प्रतीतम प्रविलापयन सवम सन्मात्रमानंद घनम विभावयन समाहिता सन बहिरंतरम वा कालम नयेथा सती कर्म बंधे प्रारब्ध कर्म शेष उरे जरी हरी सदा सर्वदा सावध सावे दृश्य स्वरूपी विरजुनी सच्चिदानंद स्वभावे उरावे. जीव जन्माला येताना पूर्वसंचिताचा जो भाग जीव जन्माला येताना पूर्वसंचिताचा जो भाग प्राप्त जन्मात भोगण्यासाठी आपणा बरोबर घेऊन येतो त्याला प्रारब्ध असे म्हणतात. प्रारब्ध ते जे जन्माच्या आरंभिक जीवाला प्राप्त होते. जन्मापासूनच म्हणजे जन्म सुरू झाल्यापासूनच जीवाला साथ संगत देते ते प्रारब्ध असते. असे प्रारब्ध जेव्हा प्रबळ असते तेव्हा ते आपणाला त्रास देण्यासाठी तत्पर असते. ते संपता संपत नाही. अशा वेळी हे प्रारब्ध भोगण्यासाठी जगणे शिल्लक राहते किंवा जगणे क्रमप्राप्त असते. मी हा जीवभाव, अहंकार माणसाला विषय चिंतन, कार्यवृद्धी व वासना याद्वारे जन्म मृत्यू चक्रात निरंतर अडकवत असतो. मी हा जीवभाव, अहंकार माणसाला विषय चिंतन, कार्यवृद्धी व वासना याद्वारे जन्म मृत्यू चक्रात निरंतर अडकवत असतो. मी ज्याला आपण म्हणतो तो मी हा जीवाचा भाव आहे, तो अहंकार आहे. त्याच्यामध्ये विषय चिंतन, कार्यवृद्धी व वासना याद्वारे जन्म मृत्यू चक्रात निरंतर अडकवले जाण्याची शक्यता असते. वासना नष्ट झाल्याशिवाय प्रारब्ध व जीवन संपत नाही. म्हणून आध्यात्मिक प्रगतीची तळमळ उत्कट आस असलेल्या साधकाने सदा सर्वदा सावधानतेने असावे आणि सर्व दृश्यांना स्वरूपात विरजावे किंवा सर्व दृश्यांना स्वरूपाकडे वळवावे. म्हणजे असे की सर्व काही स्व आत्मतत्वच म्हणावे. तसेच स्वचे रूप किंवा निजरूप नित्य सत्य आनंदमय असल्याचे, नित्य सच्चित आनंदमय असल्याचे जाणून आणि अशा सच्चिदानंद स्वरूपाचे भान व ध्यान ठेवूनच शांतपणे कर्मभोग भोगून संपवावा. यालाच माझे स्वराज्यम वैराज्यम पारमेष्ठम राज्यम, जे जे काही आहे ते स्वरूपात विसर्जित करावे आणि स्वरूप हेच साम्राज्य, हेच स्वराज्य, हेच परमश्रेष्ठ राज्य असं समजून केवळ आणि केवळ स्वरूप
सर्व आपण असून आपणच तो स्वरूपरूपी सम्राट आहोत. त्यामुळे स्वरूपाशिवाय आत्म्याशिवाय कोणतेही चिंतन करायचे नाही. यालाच माझे सर्व दृश्यांना स्वरूपात विसर्जित करणे किंवा सदा सर्वदा सावधानतेने स्वरूपाकडे आत्माकडे पाहणे. 316 प्रमादो ब्रह्मनिष्ठायाम न कर्तव्य कदाचन प्रमादो मृत्युरित्याह भगवान ब्रह्मणः सुतः प्रमाद दोष साक्षात मृत्यू ऐसे ब्रह्मपुत्र बोलला असे म्हणून ब्रह्मानुसंधान सोडून प्रमाद दोष घेणे उचितते नसे. सर्व प्राणी मात्रातील तेजस्वी चैतन्य हेच साधकाने समजून घ्यायचे स्वबोध तत्व असते. चैतन्य तत्व हेच ते शुद्ध जाणीव तत्व किंवा विशुद्ध ज्ञान होय. त्याखेरीज अन्य आपण काही नसून त्याच्या अनुसंधानात सातत्याने राहणे म्हणजेच भगवत भक्ती किंवा ब्रह्मनिष्ठा होय. मानवाने शुद्ध चैतन्य, शुद्ध जाणीव, शुद्ध जीवनतत्व म्हणजेच आत्मा परमात्मा भगवान समजून मानवाने शुद्ध चैतन्य, शुद्ध जाणीव, शुद्ध जीवनतत्व म्हणजेच आत्मा परमात्मा किंवा भगवान समजून त्याच्याशीच दृढ अनुसंधानात राहावे. त्यालाच ब्रह्मनिष्ठा म्हणतात. या समजे विना केलेले पूजापाठ व्यर्थ समजावेत. हे अनुसंधान नसेल तर म्हणजे माणूस जर स्वतःला चैतन्य, शुद्ध जाणीव व शुद्ध जीवन तत्व म्हणजेच अनुक्रमे आत्मा परमात्मा भगवान समजून तिथेच एकनिष्ठ दृढ अनुसंधानात राहिला नाही तर म्हणजेच त्याच्याजवळ ब्रह्मनिष्ठा नसेल तर या समजे विना केलेले पूजापाठ व्यर्थ समजावेत. हे अनुसंधान नसेल तर प्रमाद दोष संभवतो. हेच ते अधर्मरूप पातक होय. असे पातक प्रमाद दोष तसेच आपल्या पवित्र सार तत्वाची विस्मृती, पवित्र भावनेचा विसर म्हणजेच साक्षात आध्यात्मिक वृत्ती होय. म्हणजे आपण अत्यंत परमतत्व ज्याला आत्मा परमात्मा भगवान म्हणतात तेच शुद्ध चैतन्य, शुद्ध जाणीव, शुद्ध जीवन तत्व आहोत. हे जर समजले नाही तर आपणाला आपले पवित्र सार तत्व समजले नाही किंवा त्याची विस्मृती झाली. पवित्र भावनेचा विसर म्हणजे साक्षात आध्यात्मिक मृत्यूच होय. असे विश्वनिर्मात्याचा पुत्र, ब्रह्मदेवाचा पुत्र भगवान सनत कुमार यांनी म्हटले आहे. हा विसर पडलेला माणूस द्विपाद पशुच होय. म्हणून आपण आत्मा आहोत हा विसर ज्याला पडतो तो माणूस प्रत्यक्षामध्ये 2 पायाचा पशुच समजावा. त्या कारणाने ब्रह्मदेवाचा पुत्र सनत कुमार यांनी जे म्हटलेले आहे की आपला आध्यात्मिक मृत्यू म्हणजे आपल्या सार तत्वाची विस्मृती, पावित्र्य भावनेचा विसर किंवा आपण आत्मा परमात्मा भगवान आहोत हे समजून आपल्याला इतर काही समजणे हाच तो प्रमाद दोष. आता 317 न प्रमादाद नर्थोन्यो ज्ञानिना स्वस्वरूपता ततो मोहस्ततो हंदिस्ततो बंधस्ततो यथा. तर स्वस्वरूप विस्मृती अन्य अधिक प्रमाद ज्ञानिया नसे. मोह अहंकार संसार बंधन क्लेश पीडा त्यामुळेची होत असे. आपल्या शुद्ध चैतन्य रूपाचा विसर पडणे याखेरीज अन्य मोठा प्रमाद ज्ञानी माणसासाठी असूच शकत नाही. एकदा का आत्मविस्मृती झाली की त्यामुळे मोह, मोहातून अहंकार, अहंकारातून संसाराचे बंधन आणि त्यातून माया मोहाधिक अंतहीन सांसारिक यातना चक्र सुरू होते. आपल्या अनंत रूपाचा विसर मी अमुक तमुक आहे अशा उपाधी रूप मर्यादेला जन्म देतो. अशी मर्यादा म्हणजेच मर्यादित जगाच्या मर्यादित सुखवासनांकडे मनाचे धावणे, कधीही सुख शांती समाधान प्राप्त न होणे आणि अर्थातच जन्म मृत्यूच्या भेडीत अडकणे. आपल्या अनंत रूपाचा विसर मी अमुक तमुक आहे अशा उपाधी रूप मर्यादेला जन्म देतो. अशी मर्यादा म्हणजेच मर्यादित जगाच्या मर्यादित सुखवासनांकडे मनाचे धावणे, कधीही सुख शांती समाधान प्राप्त न होणे आणि अर्थातच जन्म मृत्यूच्या भेडीत अडकणे. 318 विषयाभिमुखम दृष्ट्वा विद्वांसमपि विस्मृती विक्षेपयति दोषैर योषा जारमिव प्रियम. दुर्वर्तनी स्त्री प्रेम चाळे जार बुद्धी चाळीत असे. दुर्वर्तनी स्त्री प्रेम चाळे जार बुद्धी चाळीत असे. विषयाभिमुख राहीच्या आत्मविस्मृती तापदे तसे. परस्त्री संगोत्सुक असतो जो जार असतो म्हणजे आपल्या पत्नीशी एकनिष्ठ न राहणारा आणि दुसरीकडे आकर्षित होणारा,
त्याला जार म्हणतात. हा जार परस्त्री संगोत्सुक असतो, म्हणजे परस्त्रीच्या संघासाठी उत्सुक असतो. त्याला दुर्वर्तिनी स्त्रीचे चाळे पाहून वेदना होतात. तो जोपर्यंत ती स्त्री उपभोगासाठी प्राप्त होत नाही तोपर्यंत अस्वस्थच राहतो. तसेच आहे विषयाभिमुख इंद्रियांचे. त्यांच्यामुळे विद्वानाच्या बुद्धीलाही आत्मविस्मृती झाल्यामुळे वेदना सहन कराव्या लागतात. म्हणून आत्मविस्मृती प्रमाद हा अत्यंत वेदनादायी असतो. वास्तवात माणसाचे मूळ स्वरूप अनंत चैतन्य रूप आहे. असे असतानाही त्याला स्वतःच्या सत्य रूपाचा विसर कसा पडू शकतो? याचे कारण असे की माणसांची इंद्रिये बहिर्मुख आहेत. बाह्य दृश्ये शरीराच्या ज्ञानेंद्रियांनी पाहिली जातात. त्या दृश्यात मन भावनांनी गुंतते आणि त्या दृश्याने सूचित भोग मोह यांच्यात विचाराने बुद्धी गुंतून पडते. ज्ञानेंद्रिय बहिर्मुख असल्याने ती सतत बाह्य दृश्ये वस्तू मात्र यात माणसाला गुंतवतात. तो माणूस देह तादात्म्य पावतो. मात्र ज्ञानेंद्रियांना ही प्रेरणा देणारे तत्व, जाणीव तत्व कोणते याकडे केवळ विवेकी ज्ञानी माणूसच पाहू शकतो. सत्य ज्ञानाचा अंतर्मुखता हा विशेष आहे. सत्य ज्ञानाचा अंतर्मुखता म्हणजे टू बी इंट्रोवर्ड, सतत अंतर्मुख असणे हा सत्य ज्ञानाचा किंवा हा सत्य जाणण्याचा विशेष आहे. भगवान त्याचे सत्य रूप त्या माणसाचे मूळ स्वरूप माणसाला विसरायला लावण्यास जबाबदार नसतो. भगवान म्हणजे परमेश्वर, त्याचे सत्य रूप म्हणजे परमेश्वर त्याचं सत्य रूप किंवा माणसाचे मूळ स्वरूप विसरायला लावण्यास परमेश्वर त्याचे सत्य रूप किंवा माणसाचे सत्य रूप विसरायला लावण्यास जबाबदार नसतो. त्यासाठी माणसाचे अंतःकरण जबाबदार असते. जे दृश्य भावना विचार यातच शरीर मन बुद्धीला एकूणातच बहिर्मुखतेत गुंतवून ठेवते. म्हणून माणूस किंवा त्याचं अंतःकरण जे दृश्य भावना विचार यामध्ये अनुक्रमे शरीर आणि मन आणि बुद्धीला गुंतवून ठेवतं. असं अंतःकरणच माणसाला आत्मविस्मृतीसाठी व आत्मविस्मृतीचे पाठक करण्यासाठी प्रवृत्त करते. मूर्खाला इंद्रिय क्रिया विचार याच्या मागून इंद्रिय क्रिया विचार याच्या मागून मुळाशी प्रकाशित असलेल्या जाणीव तत्वाचा मागमूसी नसतो. इंद्रिय असोत, इंद्रियांद्वारे केल्या जाणाऱ्या क्रिया असोत किंवा मनबुद्धीद्वारे घडणारे विचार असोत, याच्या मागे मूळ प्रकाशित असलेलं जाणीव तत्व असतं. याचा मागमूस किंवा याची कल्पना मूर्खाला नसते. जाणीव तत्वाच्या दिव्य अस्तित्वाची आपल्या मूळ भगवत रूपाची त्याला विस्मृती असते. मात्र विवेकी सर्व भावभावना दृश्ये यांचा जो प्रकाशक असतो, उद्घाटक असतो, त्याच्याकडेच बुद्धीच्या अनिमिष एकतानतेने पाहतो. जो विवेकी आहे, तो सत असत जाणण्यासाठी उत्सुक आहे, तो मात्र प्रत्येक भावभावना दृश्ये याच्या मागे जो उद्घाटक आहे किंवा भाव भावना दृश्य विचार यांना प्रकाशात आणणारा जो उद्घाटक आहे, तो दुसरं तिसरं कोणी नसून ते जाणीव तत्व आहे, तो आत्मा आहे, तो परमात्मा आहे, हे विवेकी माणसाला कळते. तर अशा बुद्धीच्या अनिमिष एकतानतेने सर्व दृश्ये भावभावना विचार त्यांच्या पाठी असलेला जो चैतन्य स्रोत आहे, तो जो पाहू शकतो, तोच स्वतःला भगवत रूपातील भगवान म्हणून ओळखू शकतो. मात्र अशा विवेकी माणसाचेही जर चुकून कधी काळी आत्मविस्मृती प्रमादामुळे चित्त विचलित झाले तर जाराला जशी दुर्वर्तनी स्त्री पीडा देते तशी त्याची विषयाभिमुखता म्हणजेच आत्मविस्मृतीमुळे निर्माण झालेली क्षणिक इंद्रियांची बहिर्मुखता त्याला वेदना पीडा दिल्याशिवाय राहत नाही. पडिक मूर्खाला शब्द ज्ञानाला तर ती विवेक प्राप्ती होऊ देत नाही. जो मूर्खच असतो त्याला हा विवेक नसतो. जो पडिक मूर्ख नुसतं वाचन करून ऐकून एकमेकांना सांगणारे असतात त्याला तर विवेक प्राप्ती होतच नाही. फक्त जो विचार भावना क्रिया कर्म कृती याच्या पाठी मूळ तत्व काय आहे जाणून घ्यायचा प्रयत्न करतो त्यालाच ते जाणीव तत्व आत्मा परमात्मा भगवान म्हणून समजते. अशाही माणसाला जर चुकून कधी जाणीव तत्वाचा विसर पडला तरी परत त्याला त्याचं चित्त विचलित झाल्यामुळे दुर्वर्तनात गुंतण्याचा प्रमाद त्याचे द्वारे घडू शकतो. मात्र तो विवेकी असल्याने लवकरच पुन्हा जाग्यावर येऊ शकतो. श्लोक 319.
यथापकृष्टं शैवालं क्षणमात्रं न तिष्ठति आवृणोति तथा माया प्राज्ञं वापि पराङ्मुखं शेवाळ दूर जरी केले तरी पुनरपि त्वरित पाण्यास झाकीते ऐसीच राही माया विद्वान आत्मपराङ्मुखा शिक्षणात ग्रासिकती असे. पाण्याला झाकणारे शेवाळ दूर केले तरी लगेचच ते पुन्हा पाण्यावर पोचून पाण्याला झाकून टाकते. तसेच आहे पुस्तकी ज्ञान असलेल्या विद्वानाचे. पुस्तकी विद्वानाला आत्मविवेक म्हणजे काय ते जरी शाब्दिक दृष्ट्या माहीत असले तरी त्याला आत्मानुभूती नसल्याने क्षणभराचे त्याचे पुस्तकी शब्द ज्ञान त्याच्या बुद्धीला झाकणाऱ्या मायेला तात्पुरत्या स्वरूपात दूर करते. परंतु लगेचच माया त्याच्या बुद्धीला तसे ग्रहण लावते तसे पाण्यावरून तात्पुरते दूर सारलेले शेवाळ पुन्हा पाण्यावर लगेचच पसरते. म्हणून शब्दज्ञान पुरेसे नाही, शब्दज्ञान ही शिडी आहे. त्या शब्दज्ञान शिडीने प्रत्यक्ष अंतावर किंवा प्रत्यक्ष टोकावर प्रत्यक्ष विवेक ज्ञानाच्या शिखरावर चढण्याचा सातत्याने ज्याने अभ्यास केला तोच खऱ्या अर्थाने शब्द ज्ञान टाकून प्रत्यक्ष ज्ञानावरती उभा राहतो. नव्हे तो स्वतःच आत्मज्ञानी किंवा आत्मा म्हणून असतो. अन्यथा पाण्यावर शेवाळ दूर केल्यानंतर लगेच काही काळात पाण्यावर शेवाळ धरावे तसंच पुस्तकी ज्ञान वाचून ऐकून संपल्यानंतर लगेचच माणूस परत त्याच मोहात पडतो. जसं शेवाळ दूर केलं आणि लगेच पाण्यावर आलं तसं पुस्तकी ज्ञान त्याचं सांगणं ऐकणं संपलं आणि पुढच्या क्षणी लगेचच संसार रूपी शेवाळ माया त्याच्या बुद्धीवर पडदा करते किंवा त्या त्याच्या बुद्धीला झाकून टाकते. म्हणून शब्दज्ञान पुरेसे नाही तर शब्दातून जे दर्शवलेले ज्ञानाचे तत्व आहे ते आत्मतत्व जाणीव तत्व भगवान आत्मा परमात्मा हेच स्वतः आपण आहोत इतकं स्थैर्यपणे अतिशय स्थितप्रज्ञ बुद्धीने जाणणं आणि तिथेच राहणं हे अत्यंत आवश्यक आहे. श्लोक 320 न कळत हे हे छान आहे बघा. लक्षचितम सद्य विजित्तमीशत बहिर्मुखम सन्निपतेत ततः प्रमादता प्रच्युत केली कंदुकः सोपान पंक्तौ पतितो यथा तथा. फार सुरेख हा दाखला आहे बघा. न कळत खेळात चेंडू जिन्यात पडता गडगडत खाली खाली जाई तैसे ध्येयच्युत मन अधिकाधिक बहिर्मुख होत ते जाई. एखादा जिन्यावर चेंडू पडला वरच्या पायरीवर तर वरच्या पायरीवर टाकलेला चेंडू अचानक गडगडत जसा खाली यावा तसं एकदा का मन ध्येयापासून दूर गेलं की जिन्यावर टाकलेला चेंडू जसा सहजी अकळत नकळत गडगडत खाली येतो तसं ध्येयच्युत मन एकदा ध्येयापासून चित्त झाले दूर झाले की गडगडणाऱ्या चेंडूप्रमाणे अधिकाधिक खाली 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 येते आणि अंतर्मुख मन पटकन कधी बहिर्मुख होतं आणि वासनात गुंततं ते समजत नाही. आचार्य सांगतात की ज्ञानी शहाण्या माणसाच्या अधःपतनास ध्येयापासून किंचितही विचलित झालेले मन कारणीभूत होते. मन अंतर्मुखतेने जोपर्यंत आपल्या विशुद्ध चैतन्य रूपाशी एकरूप असते तोपर्यंत ते आत्मसन्मुख म्हणजे ओरिएंटेड टू द सोल असते. मात्र यदा कदाचित ते चुकूनही आपल्या लक्ष्यापासून ध्येयापासून म्हणजे आत्मैक्यापासून दूर गेले भरकटले तरी विषय चिंतन भोग वस्तू प्राप्तीसाठीची क्रियाकर्मे आणि पर्यायाने निरंतर संसार बंध चक्रात सापडते. यालाच म्हणायचे मनाची बहिर्मुखता. एकदा का बहिर्मुखतेच्या अधीन झाले की असं मन ते जिन्याच्या पायरीवर खेळता खेळता नकळत पडलेल्या चेंडूप्रमाणे अधिकाधिक खाली खाली असे गडगडत जाते. म्हणजेच त्याचे पूर्णतया अधःपतन होते. म्हणून विद्वान माणूस ही आत्मतत्व विस्मृतीमुळे नाश पावतो. म्हणून हा दाखला नीट लक्षात घ्या. नकळत खेळात चेंडू जिन्यात पडता गडगडत खाली खाली जाई ऐसे ध्येयच्युत मन अधिकाधिक बहिर्मुख होत ते जाई. म्हणजे अंतर्मुख मन चुकून जरी बहिर्मुख झाले तरी जिन्यावर पडलेल्या चेंडूप्रमाणे अनायसे तो चेंडू गडगडत खाली यावा तसं चुकून जरी अंतर्मुख मन बहिर्मुख झालं तर गडगडत जिन्यावरून खाली येणाऱ्या चेंडूप्रमाणे अधिकाधिक यापासून दूर जाते अधःपतित होते. नीट या श्लोकावर चिंतन करा. सज्जन श्रोते हो, तुम्हाला विनंती आहे या श्लोकाचं नीट चिंतन करा. 321 विषयेष्वा विषयस्तेतः
संकल्पयति तद्गुणान् सम्यक् संकल्प कामः सम्यक् संकल्पनात् कामः कामात् पूषा प्रवर्तनम विषयवस्तू प्रवेशितामन त्याच्या गुणचिंतने गुंततसे धरूनी विषय कामनाती साध्य करण्या जीवाशी प्रवृत्त करीत असे. एकदा का मन त्याची अंतर्मुखता सोडून बाहेर वळले की ते बाहेरचे दृश्य आणि विविध विषय यांच्याकडे आकर्षिले जाते आणि त्या विषयांचे चिंतन करता करता त्या विषयातच अडकून पडते. त्या विषयांची कामना त्याच्या मनात निर्माण होते आणि त्या कामनेची पूर्ती करण्यासाठी ते जीवाला प्रवृत्त करते, त्याला कर्तव्य कर्मात अडकवते आणि त्याला अनादि संसार बंधनात जखडून नाश करते. चिंतने तद्रूपता हा मनाचा विशेष आहे. मन ज्या विषयाचे चिंतन करते त्या विषयाच्या चिंतनात ते स्वतःला हरवून जाते आणि तद्रूप म्हणजे तो विषय बनते. म्हणजेच विषयात गुंतलेले मन त्या विषयाबाबत रुची, गोडी, अनुराग किंवा प्रेम धारण करते. बाह्य विषय आणि त्यांचा आनंद तर क्षणिक विकारीत असतो. म्हणून सतत अनित्य विषय, अनित्य आनंद या क्रमाने अधिकाधिक विषय लुलूब होऊन जीवाचा म्हणजे माणसाचा अधपात नाश हे मन करते. इथे चिंतने तद्रूपता किंवा ऑब्झर्वर इज द ऑब्झर्व्ड याची जी कमी प्रत आहे ती इथे सांगितलेली आहे. म्हणजे जर माणूस आपण दॅट सोडून अन्य काही समजला तर त्या अन्य असं जो काही तो समजतो त्याच्याशी तो एकदा एवढा एकरूप होतो की त्याचं भगवत तत्व दूर जातं आणि तो एखाद्या श्वापदासारखा सुद्धा कधी कधी समजायला लागतो. म्हणून ऑब्झर्वर इज द ऑब्झर्व्ड हे कृष्णमूर्तींचं तत्वज्ञान समजताना नीट लक्षात घेतलं पाहिजे की कृष्णमूर्ती स्वतःकडे ऑब्झर्वर म्हणून पाहताना स्वतःकडे ते पूर्ण म्हणून पाहतात आणि पूर्णाला पूर्णतेने पाहते. असं ऑब्झर्वर इज द ऑब्झर्व्ड या तत्वाचं आकलन खुद्द कृष्णमूर्तींना झालेलं आहे. परंतु इतर ते चुकीचं जाणू शकतात म्हणून एका ठिकाणी कृष्णमूर्तींनी म्हटलेलं आहे ऑब्झर्वर इज द ऑब्झर्व्ड बट इट डिपेंड्स ऑन द कॅपॅसिटी ऑफ द ऑब्झर्वर. म्हणजे चिंतने तद्रूपता हे सत्य असतं, ऑब्झर्वर इज द ऑब्झर्व्ड हे सत्य असतं. परंतु जर मन विषयामध्ये गुंतलं तर विषयात ते रुची गोडी घेतं, अनुराग किंवा प्रेम विषयाबद्दल धारण करतं आणि बाह्य विषय आणि त्यांचा आनंद जो क्षणिक आहे जे क्षणभंगूर आहे त्याच्यातच जर त्याने आनंद घेतला तर क्षणभंगूर विषयामध्ये गोडी पावल्यामुळे खरं तर त्या मनाचा नाश होतो. त्या मनाच्या पाठी असलेल्या चैतन्याचा दुरुपयोग होतो, त्याचा अपव्यय होतो. हे लक्षात घेणे गरजेचे आहे. म्हणून विषयाचं सुख क्षणभंगूर आहे परंतु आत्म्याचं सुख मात्र क्षणअंगूर आहे. म्हणजे आत्म्याचं सुख प्रत्येक क्षणी नवीन अंगूर खावं, द्राक्ष खावं इतकं प्रदीप आहे. म्हणून ऑब्झर्वर इज द ऑब्झर्व्ड हे क्षणभंगूर जीवनाकडे पाहणाऱ्या मनासाठी प्रत्यक्षात लागू नसून ऑब्झर्वर इज द ऑब्झर्व्ड हे अशा मनाकडे निर्देश करतं की हर क्षणी नवीन अंगूर, हर क्षणी नवीन गोडवा प्राप्त व्हावा. असं ते जे आहे आत्मतत्व त्याच्याकडे ऑब्झर्वर इज द ऑब्झर्व्ड याद्वारे लक्ष वेधण्याचा, तत्वाकडे लक्ष वेधण्याचा प्रामुख्याने जे कृष्णमूर्तीने प्रयत्न केलेला आहे. परंतु कृपा करून पूर्णाकडे पूर्णत्वाने पाहावे आणि हे क्षणभंगूर जीवन क्षणभंगूर नसून त्या जीवनातला प्रत्येक क्षण हा एखाद्या गोड अंगुरासारखा, द्राक्षासारखा आहे हे समजावे. तसे न समजल्यास तेच मन जे अपूर्ण राहते आणि अपूर्ण नाशिवंत अशा गोष्टीकडे पाहते ते मन मात्र आपल्या सकट त्या जीवाचा आणि त्या माणसाचा नाश केल्याशिवाय, अधपात केल्याशिवाय राहत नाही. मात्र हेच मन, म्हणून आपण विषयात गुंतलेलं मन काय करतं ते पाहिलं. मात्र हेच मन निर्विषय पाहू शकले, आपल्या नित्य अविनाशी चैतन्य रूप जाणीव तत्वाला पाहू शकले तर ते स्वयमेव अविनाशी चैतन्यपूर्ण जाणीव तत्व आत्मतत्व म्हणूनच स्वतःला ओळखते. तर हे जे दुसरं सांगितलेलं आहे ते कृष्णमूर्तींना अभिप्रेत आहे. ऑब्झर्वर इज द ऑब्झर्व्ड म्हणजे जर मन निर्विषय होऊन आपल्या नित्य अविनाशी चैतन्य रूप जाणीव तत्वाला दॅटला जाणू शकले तर असेच मन आय एम द युनिव्हर्स
हे सहजासहजी अंतस्फूर्ततेने म्हणू शकते. हाच तो अधिकार जो जीवाचा जन्मसिद्ध हक्क आहे, तो कोणी कोणाला देऊ शकत नाही. आणि दुसरा कोणी तिसऱ्याकडून किंवा दुसऱ्याकडून हा अधिकार कोणी कुणाचा काढून घेऊ शकत नाही. म्हणून अधिकार द्यायचा नसतो किंवा अधिकार मिळवायचा नसतो. फक्त आपला अधिकार आपण जाणून घ्यायचा असतो. जसं लिबर्टी इज माय बर्थ राईट अँड आय शॅल हॅव इट असं टिळक महाराज असं लोकमान्य टिळक म्हणतात, तसं आत्म्याचं स्वातंत्र्य, आत्म्याचं ज्ञान, आत्म्याची चैतन्य घनता, आत्म्याची ज्ञान घनता आणि आत्म्याचं पूर्ण सत्य हा माझा अधिकार आहे आणि तो मी जाणून घेईन. इतक्या निष्ठेने जर मन निर्विषय होऊन आपल्या मुळाकडे पाहू शकले, आपल्या अविनाशी चैतन्याला सद्घन चितघन आनंदघन आत्म्याला पाहू शकले, तर मात्र हे मन निश्चितच स्वाभाविकपणे आय एम द युनिव्हर्स सोहम हंसोचा अनुभव ज्ञात्याला किंवा द्रष्ट्याला देऊ शकतो. हे अभिप्रेत आहे ऑब्झर्वर इज ऑब्झर्व म्हणताना कृष्णमूर्तीना, आणि चिंतने तद्रूपता म्हणताना सुद्धा हे दुसरं जे मन निर्विषय आहे आणि जे आपल्याला सद्घन चितघन आनंदघन ब्रह्म द दॅट म्हणून जाणू शकते, तेच खऱ्या अर्थाने मन आहे जे माणसाचा उद्धार करू शकते. म्हणून मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण याचा अर्थ एवढाच आहे, जर मन स्वतःला भगवत रूपाने, आत्मरूपाने, परमात्म रूपाने चैतन्य ज्ञान आणि स्वाभाविकपणे सत म्हणून पाहू शकले, तर असे मन निश्चितच सर्व सिद्धीचे कारण म्हणजे जे मूळ आदी कारण आत्मज्ञान प्राप्ती आहे ते माणसाला देऊ शकतो. म्हणून निर्विषय मनाने पाहिलेलं ऑब्झर्वर इज ऑब्झर्व याची क्वालिटी सर्वोच्च आहे. आणि वैषयिक मनाने जे पाहिलं जातं ऑब्झर्वर इज ऑब्झर्व ते इतकं साधं, इतकं फडतूस आहे की एखादी बाई सुंदर बघावी आणि तिच्यामध्ये असं गुंतावं की जणू काही ती बाई म्हणजे आपण आणि आपण म्हणजे ती बाई असं वाटावं, किंवा उलट नराबद्दल स्त्रीला तसं वाटलं तरी तेच घडेल. म्हणून दृश्य वस्तू विषय हे नाशिवंत असतात. नाशिवंताशी मन तद्रूप झालं तर ते माणसाचा नाश घडवतं, आणि अविनाशी द दॅटशी तद्रूप झालं तर ते माणसाला अविनाशत्व म्हणजे खऱ्या अर्थाने ज्ञानामध्ये मृत्युंजयत्व प्राप्त करून देतो. तर इथपर्यंत आलो. हीच ती मनाच्या अंतर्मुखतेमुळे झालेली जीवाची आपल्याच शिवतत्वाची गाठ, हा परिचय म्हणजेच आत्मपरिचय. मात्र यासाठी मनाचे न मन अमन व्हावे लागते. मनाचे न मन अमन म्हणजे मनाची निर्विषयता किंवा वासना रहितता. म्हणूनच मन जसे बंधनाला कारणीभूत असते, तसेच देवमार्गी दिव्यत्वाचा स्पर्श होऊ इच्छिणारे निर्वासित म्हणजे वासना रहित मन मोक्षदायी ही असते. प्रश्न आहे सत्यासत्य विवेकाचा. म्हणून पुन्हा एकदा इथे फ्री फ्रॉम कंडिशनिंग जे शंकराचार्य आपल्या भाषेत सांगतात ते जाणून घ्या. लोकवासना, देहवासना, शास्त्रवासना बुडविती जना, त्यजुनिया तिने मुक्त राही जो वासना जयी वासुदेव तो. म्हणजे सर्व वासनांवर जो विजय मिळवतो तोच वासुदेव. आणि सर्व वासनांवर विजय मिळवून देणारे मन हे प्रत्यक्षात विश्वमन असते. त्या विश्वमनाला धारणा करणारा जो माणूस असतो त्याचा देहही विश्वदेह असतो, त्याचा मेंदूही वैश्विक असतो, आणि सत्यार्थाने तो परिपूर्ण द दॅट म्हणजे आदिदेव जे आदितत्व म्हणतात ते असतो. 322 क्रमांकाचा श्लोक. ततः स्वरूप विभ्रंशो विभ्रष्टस्तु पतध्यता. ततः स्वरूप विभ्रंशो विभ्रष्टस्तु पतत्यता. पतितस्य विना नाशं पुनर्नारोह ईक्षते. संकल्पं वर्जयेत स्मात् संकल्पं वर्जयेत स्मात् सर्वानर्थस्य कारणं. संकल्पं वर्जयेत स्मात् सर्वानर्थस्य कारणं. अपत्यानि वस्तूनि व्याधिग्रस्तो यथोत्सुजेत. विषय प्रवृत्तो होई जो स्वरूप विचलित अधपतित तो होतसे. सर्वनाशात त्याचा पुनरुद्धार शक्यतो नसे. म्हणून सर्व अनर्थ कारण संकल्प टाळणे उचित ते असे. जैसे रोगी असी अपत्यकर अन्न त्याग हितावतो असे.
322 आणि 323 श्लोक इथे एकत्र आहेत. मराठी गद्य विस्तार. विषय प्रवृत्त झालेला माणूस विषय प्रेम धरून आपल्या उत्तम कैवल्यावस्थेपासून किंवा शुद्ध चैतन्य रूप केवळ असण्यापासून विचलित होतो आणि पूर्णतया अधपतित होतो. यालाच स्वरूप विस्मृती म्हणायचे. त्यामुळे तो अधिकाधिक विषयाधीन होऊन त्याचा अटळ सर्वनाश होतो. त्याचा पुनरुद्धार शक्यच होत नाही. म्हणून विषयांकडे मन लावणे आणि त्याच्या प्राप्तीसाठी संकल्प निश्चय करणे हेच टाळावे. संकल्प हाच सर्व अनर्थाचे मूळ असल्याने तो टाळणे हेच सर्वोत्तम होय. जसे रोग्याने अपत्यकर अन्न त्याग करणे उचित असते तसे. 324 अत प्रमादान्न परोस्ति मृत्यू विवेकिनो ब्रह्मविदस्तमाधो समाहिता सिद्धिमुपैति सम्यक समाहितात्मा तो भाव समाहितात्मा भव सावधाना. विवेकी ब्रह्मवेत्यासाठी समाधी प्रमादाखेरीज अन्न भयाव मृत्यूतो नसे. नियमित ध्यान करुणे समचित्त होई जो पूर्ण आत्मसुख प्राप्त करीत तो असे. म्हणून चित्ती ब्रह्मैक्य धरुणी तू समचित्त सावध शांत मुक्त होत असे. 324 ही अखिल चैतन्य सत्ता म्हणजेच ब्रह्म असे जाणणारा जो ब्रह्मयुक्त असतो त्याच्यासाठी या ब्रह्मचिंतनाखेरीज किंवा ब्रह्मसमाधी खेरीज अन्य काही विचार करणे म्हणजे समाधीतून बाहेर पडण्याच्या दोषाला अपराधाला प्राप्त होण्यासारखे असते. या प्रमाद दोषाखेरीज अधिक भयावह अन्य काही अगदी मृत्यूही असू शकत नाही. जर नियमितपणे आपल्या सर्वव्याप्त चैतन्य स्वरूपाचे ध्यान करून चित्ताची समता व सरळता प्राप्त करून घेतली तर अशा माणसाला सर्व सिद्धी म्हणजेच आत्मसिद्धी प्राप्त होते. तो सर्वत्र आत्मतत्व विस्तारत चैतन्य रूपे किंवा जाणीव तत्व म्हणून पाहून शांत व समाधानी होतो. म्हणूनच हे शिष्या तू अत्यंत सावधानतेने ब्रह्मैक्य भावात स्वतःचे मर्यादित व्यक्तित्व विसर्जित करून राहा आणि सदैव समत्व शांती आणि पूर्ण मुक्तीची अनुभूती घे. येथे प्रयत्नाला वाव नाही. आपण जे ज्ञान म्हणून स्वरूप जाणले स्वतःकडे केवळ विशुद्ध चैतन्य म्हणूनच पाहावे हे समजून घेतले. ती समजूत निधिध्यासाने रात्रंदिवसाच्या अभ्यासाने अंगी बाणवणे महत्वाचे आहे. हा सोहम ध्यास आहे. लक्षोहमचा श्वासागणिक जपला जाणारा भावजप आहे. पूर्णत्वाने पूर्ण असा आणि पूर्णाला जाणा. पूर्णत्वाने पूर्ण असा आणि पूर्णाला जाणा असा हा दिव्य संदेश आहे. या बाह्य आले असता शरीर मन धीद्वारे दृश्य भावना विचार यात अडकून संसार बंधनात गुरफटायला होते आणि अपरिहार्यतेने जन्ममृत्यूच्या चक्रात पिसायला लागते. म्हणून अगदी ज्ञानाने सुद्धा आपल्या ज्ञानरूपाखेरीज कुठेही कधीही किंचित अडकू नये. नाहीतर परिपूर्ण नाश अटळ आहे. आत्मविस्मृती स्वतःच्या सत्स्वरूपाचा विसर संकल्प विकल्पांना जन्म देतो आणि यातनामय संसार पुनर्जीवित करून सर्वनाश ओढवतो. अस्तु. उद्या पुढील निरूपण.